आता आपण परमपूज्य माताजींनी अमर हिंद मंडळ दादर येथे केलेला उपदेश ऐकाल। हा उपदेश दिनांक 20 जानेवारी 1981 रोजी केला होता। आजचा विषय आहे कुंडलिनी आणि गणेश तत्व। तसेच 21 व 22 जानेवारी 1981 रोजी येथेच माताजींचा कार्यक्रम होता व त्या दिवशी अनुक्रमे कुंडलिनी आणि गुरुतत्व व कुंडलिनी आणि शिवतत्व या विषयावर माताजींनी विवचन केलं। तेव्हा त्यांचा मान करण्याचा आम्हा लोकांचा विचार आहे। सर्वप्रथम फक्त 12 मंडळी पार झाली होती। ती 2 वर्षानंतर फार मेहनत केल्यावर त्यातले प्रधान हे एक आहे। त्यांनी फार सहयोगासाठी कष्ट उचलले। पुष्कळ लोकांनी त्यांचा अपमान केला, त्यांना त्रास दिला, पण सहयोग हे एक सत्य आहे आणि हे सत्य जर संसारात प्रकाशित करायचं आहे त्यासाठी फार मेहनत करावी लागेल। इतकंच नाही तर पण त्यासाठी झगडावं लागेल आणि पुष्कळ यातना सोसाव्या लागतील। हे जाणून त्यांनी सहयोगाचा पाया फार भरभक्कम केलेला आहे। परमेश्वर त्यांना सतायुष्य करो। माझा अनंत आशीर्वाद त्यांच्यावर, त्यांच्या पत्नीवर, त्यांच्या घरावर आहे। त्यांच्याचप्रमाणे इतर सहयोगी सुद्धा सहयोगामध्ये प्रगती करो, बुद्धिगत हो आणि स्वतःची बुद्धी करत असताना साऱ्या संसाराची बुद्धी करून सहयोगासारखा अनुपम मार्ग सगळ्यांना समजावून सांगू अशी माझी हार्दिक इच्छा आहे। हे बीजी प्रधान या 2 मिनिटं बोला। परमपूज्य माताजी आणि आमचे सहयोगी बंधू भगिनी, माताजींनी आमच्या जगन्माताने माझा सत्कार करून माझं कौतुक केलं आहे। त्याबद्दल इतका मी भारावून गेलो आहे का काय बोलावं काय नाही हेच मला आश्चर्य वाटतं। आमच्या माताजींच्या चरणकमलाजवळ आज मी सतत 11 वर्ष आहे। हे माझं मोठं भाग्य समजतं आणि या वयातसुद्धा त्यांनी आम्हाला ज्या संवेदना दिलेल्या आहेत, त्यांच्या व्हायब्रेशन दिलेल्या आहेत, सहयोगी आमची कुंडलिनी पार करून त्यांनी आम्हाला ज्या संवेदना आणि व्हायब्रेशन दिलेल्या आहेत, ती प्रचंड आदिशक्ती इतकी शक्ती आहे की आज मी त्यांची कामं काय माझी स्वतःची कामं सहजरित्या करू शकतो। आणि पुष्कळशा गोष्टी सांगण्याच्या आहेत, परंतु आता आपला टाईम घेत नाही। मला कोर्टातसुद्धा, मी वकील आहे, कोर्टातसुद्धा पुष्कळ अनुभव आलेले आहेत। मी हजर नसताना आदिशक्ती देखील उभी राहिले। मी माताजींच्या घरी आहे, कामं चालवलेली आहेत। शिवाय माझा काही वाढदिवस घरी करीत नाही, परंतु जगन्माता माताजी यांनी माझी 75वी साजरी केली। त्याबद्दल आता मी काय म्हणू, मी त्यांचे मोठा फार उपकार मानतो आणि मला काही बोलताच येत नाही विशेष। आणि आपण आता सर्व मंडळी उत्सुक झाले आहात, आपण सहयोगी होऊन घ्या हीच माझी आपल्याला नम्र विनंती आहे। आणि माताजींनी आपला वरदहस्त आमच्यावर असा अखंड ठेवावा हीच त्यांच्यावर नम्र विनंती करून मी आपली रजा घेतो। आपलं घर आहे का? कुणाचा चष्मा? आजचा विषय मला इथे आल्यावर कळला आणि अत्यंत माझा प्रियकर विषय आहे। सहयोग आणि गणेश ह्याचा संबंध असा आहे जसा चंद्र आणि चंद्रिकेचा आहे, किंवा शब्द आणि अर्थ यांचा जसा संबंध असतो तसा संबंध सहयोग आणि गणेशाचा।
गणेश म्हणजे काहीतरी मातीने घडवलेली एखादी मूर्ती, लंबोदर वगैरे, अशी आपल्याला जी एक कल्पना भ्रामक झालेली आहे, त्या कल्पनेला कारण मुख्य म्हणजे असं आहे की आपल्याला धर्माबद्दल फार अज्ञान आहे. आपण मुळातच अज्ञानी आहोत. कारण जर अज्ञानी नसतो तर आपण ज्ञान मागितलं नसतं. जे आपल्याला आजपर्यंत ज्ञान आहे ते बहुतेक पुस्तकी ज्ञान आहे. आणि पुस्तकी ज्ञानाने मनुष्याला खरं ज्ञान होत नाही. म्हणजे असं की समजा जर एखादा मनुष्य डोळस नसला, त्याला दिसत नसलं, तो आंधळा असला, आणि त्याला पुस्तकातलं तुम्ही वाचून दाखवलं की हिरवा रंग आणि पिवळा रंग असा मिसळला म्हणजे त्याच्यातनं दुसरा असा रंग तयार होतो, आणि हे असे रंग सुंदर पसरले म्हणजे फार छान दिसतं वगैरे वगैरे, तर त्याला काही डोक्यात प्रकाश पडणार नाही. उलट तो असा घोकमपट्टी करत बसेल की हिरवा रंग आणि पिवळा रंग वगैरे वगैरे. फार तर मजल दरमजल करत मनुष्य पोचला कुठे, तर आपल्या ह्या बुद्धीच्या आवारात फिरतोय, आणि त्यात त्याला जे जमेल समजेल अंधारात आंधळ्यासारखा तो इकडे तिकडे धक्के मारत फिरत. अत्यंत अज्ञानात आपण आहोत. ते अज्ञान इतकं जास्त आहे कुठे कुठे तर की मी जर सत्य सांगायला बसलं तर लोक हादरून जातात, घाबरतात, माताजींनी असं म्हणायला नको होतं वगैरे वगैरे म्हणतात. पण एक तर मी तुमची आई आहे, दुसरं मला आपलं हित साधायचं आहे, तिसरं आपल्याला सत्य सांगायचं आहे, चौथं आपल्याला ज्ञानमय करायचं आहे. नुसतं ज्ञानी नाही, ज्ञानमय करायचं. त्यामुळे जे मी काही तुम्हाला सांगेन ते आत्मसात करा, प्रयत्न करा. त्याबद्दल उहापोह पांडित्यबाजी करून आजपर्यंत आपल्याला काही साधलेलं नाही. गीतेवर सुद्धा 500 म्हणे टीका लिहिलेल्या, अमुक झालं तमुक झालं, पण काही साधलं नाही. पुष्कळांना गीता पाठ होऊन सुद्धा काही साधलेलं नाही. भक्ती मार्गाने पुष्कळांनी आपले हातपाय तोडून घेतले, त्यांनाही काही साधलेलं नाही. तेव्हा जर साधायचं असलं, जर साधून घ्यायचं असलं, तो पहिल्यांदा बुद्धीने आकलन केलं पाहिजे की साधणं म्हणजे काय, काय झालं पाहिजे, काय मिळालं पाहिजे, काय मिळवलं पाहिजे, एवढी आपण मेहनत का करतो. तसंच इतर लोक जे परमेश्वरावर विश्वास ठेवत नाहीत किंवा टिंगल करतात गणपतीची सुद्धा, आणि हे काहीतरी मूर्खातलं कार्य आहे, काही या लोकांना अक्कल नाही असं आपल्याला समजून अतिशिष्ट बनतात. अशाही लोकांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही थोडंसं आपला जरा अहंकार सोडून जरा मधोमध. कारण दोन्ही यांनी तुम्हाला काही साधलेलं नाही. दुसऱ्या तऱ्हेचे जे मोठे सायंटिस्ट वगैरे झाले आहेत त्यांनी तरी काय, शिवाय ॲटम बॉम्ब वगैरे तयार करून एक नुसता राक्षसांचा संच आपल्या डोक्यावर बसून घेतलेला आहे, आणि त्यांना भिवून आता सगळी राष्ट्र थिबकलेली आहे. कधी हे नक्षत्र नष्ट होईल, कधी हे पृथ्वीचे आसन हलेल, हे काही समजत नाही असं पुष्कळ लोकांना वाटत आहे. पण तसं काहीही होणार नाही. कारण ज्या परमेश्वराने ही सृष्टी रचलेली आहे, ज्यांनी तुम्हाला आज अमिबाचा माणूस केलेला आहे, त्यालाच पुढची चिंता आणि तोच सगळं काही करणार आहे. आपण उगीच डोकेफोड करून आणि त्रास करून घेऊन फक्त ॲटम बॉम्बसारखे काहीतरी घाणेरडे प्रकार करून ठेवलेले आहे. आणि ह्या सर्व गोष्टींच्या मागे मनुष्याची अल्पबुद्धी आहे. परमेश्वर अत्यंत क्षमाशील, करुणेचा सागर आहे. त्याला माहीत आहे की हे सगळं काही अज्ञानात झालं आहे, तेव्हा तो सर्व गोष्टींना क्षमा करतो. आणि आता ही जी वेळ आलेली आहे ही खरी म्हणजे सहजयोगाची वेळ आलेली आहे. कारण जेव्हा गाडी सुटली तर आपण म्हणत नाही की आपण मुंबई गाठली. जोपर्यंत मुंबई गाठली नाही तोपर्यंत आपण म्हणत नाही की आपण मुंबईला आलो. त्यामुळे जरी सहजयोग हा म्हणजे अनादी आहे, गणपती बसवला तेव्हापासून सगळं काही सहजच आहे, पण आज तो सहजयोग फलीभूत झालेला आहे, म्हणून त्याला मी आजचं महायोगच म्हणत असते. असो, आता गणपती म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे थोडं बहुत, की पार्वतीनी गौरीनी लग्न झाल्यावर गौऱ्याची वाट बघत बसली ती,
आणि आता आंघोळ करावी म्हणून असा विचार केला, तेव्हा माझ्या लज्जेचं रक्षण करण्यासाठी माझा पुत्र असायला पाहिजे असा विचार करून अंगातून मळ काढून आणि तो मळ तिने गणपतीच्या आकारात बाहेर बसवला. त्यानंतर काय झालं वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आता हा मळ अंगावरती आला, तो मळ काय आहे? तो मळ म्हणजे हे पृथ्वीचं दान आहे. हे पृथ्वीचं दान गौरीला आहे. ती गौरी ह्या मातीला, या पृथ्वी तत्वामध्ये आपल्या अंगावरचं चैतन्य भरू आणि एक गणपती तयार करते. म्हणजे गणपतीमध्ये सुप्तावस्थेमध्ये चैतन्य आहे आणि हे चैतन्य ते आहे ज्याला सगळं काही समजतं, ज्याला विचार करता येतं, जो क्रियाशील आहे. इतकंच नव्हे, पण जो आमची उत्क्रांती करतो, म्हणजे जे तुम्ही अमिबापासून माणसं झाले ते, आणि त्याशिवाय तो पूर्णपणे तुम्हाला त्या पूर्णत्वाला पोचून देतो. असा गणपती तिने आधी मातीमध्ये घडवला. म्हणजे पृथ्वी तत्वाचं महत्त्व फार आहे गणपतीच्या बाबतीत. आता पुष्कळशे गणपती लोक कशा कशाचे करत असतात, पण मातीने केलेला गणपती हा सगळ्यात उत्तम असतो. पण करणारा मात्र पार पाहिजे. करणारा जर एखादा भामटा असला किंवा पैसे कमवण्यासाठी जर तो कुठलीही माती आणून काही करत असला तर गणपती केलेला ठीक नाही. आपण कोणताही गणपती 1 रुपये कमी मिळाला तर घेऊन येतो, त्यातही जर असं जमलं तर कमी पैशात घेऊन येतो. तो पैशाने विकत घ्यायचा नसतो. कोणताही गणपती जो पैशाने विकत घेतला तो कामात न गेलेला. गणपती स्वतः घडवला पाहिजे. तोही सहजयोगाने किंवा पार झालेल्या मंडळींनी घडवलेला गणपती, तोही शुद्ध मातीपासून, जिथे काही दुसरी वस्तू पडलेली नाही, घाण पडलेली नाही, ज्या जागेचं नेहमी पवित्रपणे रक्षण केलं जातं अशा जागेतली सुंदर माती आणून बनवलेला गणपती, त्या गणपतीला फक्त चैतन्य लहरी येतात. बाकी कुठेही रस्त्यावरती 2 पैशाला मिळालेला गणपती आणायचा आणि त्याचं भजन करायचं, पूजन करायचं, हा नुसता आपला भ्रम आहे. त्यांनी आपल्याला गणपतीचं काहीही स्वरूप कळू शकणार. आता बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, ज्या 10 त्यांनी आज्ञा दिल्या त्यातली एक आज्ञा अशी आहे की वॉट एव्हर इज क्रिएटेड बाय मदर अर्थ ऑर बाय द स्काय इज नॉट टू बी रिप्रोड्यूस्ड अँड टू बी वर्शिप्ड. तर ते आपल्यासारखेच महामूर्ख आहेत सगळे. त्यांनी त्याचा अर्थ असा काढला की मूर्तीपूजा करायची. पण आता त्यांना असा जर प्रश्न विचारला की पृथ्वी मातेने प्रोड्यूस केलेलं काय आहे, तिने काय क्रिएट केलेलं आहे, अशी कोणची वस्तू तिने क्रिएट केलेली आहे, तर त्यांना ते माहिती नाही. इंग्लंडमध्ये सुद्धा असे आहेत दगड की ज्यांच्यामधनं चैतन्य लहरी येतात, पण त्या शहाण्यांना ते माहिती नाही की त्याच्यातनं व्हायब्रेशन्स येतात किंवा त्याच्यातनं काही होत असतं. आता असे आपल्या महाराष्ट्रात सगळेच्या सगळे अष्टविनायक यावे म्हणजे केवढी महाराष्ट्रभूमी विशेष असली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र हा देश सर्वप्रथम झाला हे सिद्ध होतं. कारण गणपती हे सर्वप्रथम दैवत आहे. म्हणजे पवित्रपणा संचारण्याचा पहिला फार मोठा कार्याचा भार गणपतीवर. पवित्रता सर्वात प्रथम संसारात आणली गेली, पवित्रता. आणि ह्याला महाराष्ट्र नाव ज्यांनी दिलेलं असेल किंवा हा जो महाराष्ट्र आहे हा खरंच मा आहे. पण आपल्या महाराष्ट्रीयनला हे कळतं की नाही माहिती नाही मला. या महाराष्ट्रात अष्टविनायक आले. आता हे खरे विनायक आहेत की खोटे आहेत हे तुम्ही आम्ही कसं सांगायचं. तिथे एक बसलेला आहे भटजी, तो आपले पैसे घेतोय व्यवस्थित, त्याच्या बापाला पक्षघात झालेला, अमक्याला तमकं झालेलं, आणि हा आपला पैसे लुटतोय. लोक आपले देवळात जात आहेत. कोणी बाहेरचा मनुष्य आला, ती चिकित्सक म्हटलं पाहिजे किंवा फार बुद्धिमान किंवा त्याला काय काय शास्त्रीय पंडित म्हणा, तर त्याला वाटेल हे काय फालतूचे खेळ चाललेले आहेत, हे काय परमेश्वराचं कार्य असू शकतं का. पण एखादा संतच ओळखू शकतो की हा विनायक खरा आहे किंवा खोटा आहे. आणि अशा संतांनी हे अष्टविनायक शोधून काढले. आता अशा विनायकांच्याकडे जर तुम्ही हात करून उभे राहिला तर तुमच्या हातात चैतन्याच्या लहरी येतील. पण केव्हा त्या जाणवणार, केव्हा जेव्हा तुमच्या हातून सहजयोग घडला असेल तेव्हा. नाहीतर हे गणपती खोटे की खरे काहीही तुम्हाला जाणवणार. आता असे अष्टविनायक ह्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे पृथ्वीचा जो संबंध पृथ्वी जो सर्वात पवित्र
तुकडा आहे तो महाराष्ट्राचा, कारण हे पवित्रतेचे द्योतक आहेत. आणि त्याच्यामध्ये हे अष्टविनायक पृथ्वी मातेनीच आपल्या प्रेमाने काढून वर आणलेले आहे. हे पृथ्वी मातेची केवढी मोठी कृपा आहे आपल्याला. हे पृथ्वीतनं निघाले स्वयंभू आहे. याबद्दल जर कुणाला शंका असेल तर ते शंका निरसन नुसत्या बुद्धीच्या ह्यानी होणार नाही, त्याला तुम्हाला पार व्हायला पाहिजे. आता हे फॉरेनची एवढी मंडळी आली आहेत, त्यांना अशा गणपतीला घेऊन गेले तर लगेच काही सेटलक माताजी येत आहेत व्हायब्रेशन. दगड तोच आहे, पण होतं काय की त्या दगडामध्ये पृथ्वीने मेहनत करून अशी रचना केलेली आहे की त्याच्यातनं हे चैतन्य वाहते. पण जे लोक पार झालेले नाही, त्यांनी सहयोगाने आपली कुंडलिनी जागृत करून घेतली नाही आणि ज्यांच्या हातात हे चैतन्य वाहत नाही, त्यांना ते दगड सगळे एकसारखे आहेत. मग ते अष्टविनायक असेनात का किंवा कोणचे असेनात, त्याच्यातला काही फरक कळणार नाही. आणि विनायकाचे एक विशिष्ट तऱ्हेचे व्हायब्रेशन्स येतात. म्हणून जरी तो दगडच दिसला असला तरी तो खरा. पृथ्वी तत्वामध्ये पृथ्वी तत्वाचं चैतन्य काय आहे तर गुरुत्वाकर्षण. पृथ्वी तत्वातलं चैतन्य हे गुरुत्वाकर्षण आहे. हे गुरुत्वाकर्षण पृथ्वीमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की मध्ये काहीतरी ॲक्सिस आहे त्याच्यावर असतं वगैरे वगैरे, पण ते पृथ्वीत इतकं सुंदर आहे की त्या गुरुत्वाकर्षणामुळे जेव्हा पक्षी आकाशातनं प्रवास करतात तेव्हा त्यांना बरोबर कळतं की आम्ही कोणत्या दिशेला चाललेलो आहे, कारण त्यांच्यामध्ये ती गुरुत्वाकर्षण शक्ती असते. आणि ती गुरुत्वाकर्षण शक्ती जी असते ती गणपतीची असते. ज्या मनुष्यामध्ये गणपती जागृत असतो त्याला दिशाभूल कधी होऊ शकत नाही. तो दिशा कधी भुलू शकत नाही. तुम्ही रात्री जरी त्याला कुठे उभं केलं तरी तो सांगेल तुम्हाला उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कुठे आहे. पण गणपती जागृत असायला पाहिजे. आणि ज्या माणसामध्ये गणपती जागृत नसतो तो नेहमी त्याची दिशा चुकतो. म्हणजे देवळात जायच्या ऐवजी तो गुत्त्यात जाणार. कधीही चांगल्या कामाकडे त्याचं लक्ष जाणार नाही, नेहमी उलट कामाकडे जाईल आणि वाईट मार्गाला लागेल. म्हणूनच गणेशाला असं आपण म्हणतो की आम्हाला तो सुबुद्धी दे. आता त्याचे आयुध वगैरे एवढं बारीक सांगायला बसायला फार लागेल, तुम्हाला सगळं माहितीच आहे. आणि भूमी तत्व हे आपल्याला अन्न देत असतं. हे अन्न आपण लाडूच्या रूपाने गणेशाच्या हातात बघतो. कोणत्याही देवतेमध्ये हातात आपण लाडू वगैरे बघत नाही, कारण अन्न तत्व हे ह्या गणेशापासून आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे गणेशाचं तत्व जे आहे ते अन्नात असायला पाहिजे. म्हणजे ज्या अन्नामध्ये आपण चैतन्य घातलेलं आहे असं जर आपल्याला अन्न मिळालं तर आपलं गणेश तत्व बिघडू शकत नाही. गणेश तत्व आपल्याला माहिती आहे तिथे हे जे सगळ्यात खाली चक्र आहे हे मूलाधार चक्र त्याच्यावर बसलेलं आहे. आणि जी गौरी आहे, जी तुमची कुंडलिनी आहे, ती साक्षात गौरी आपल्या घरामध्ये बसलेली आहे. ते त्रिकोणाकार अस्थिमध्ये तिला मूलाधार असं म्हणतात. आणि मूलाधाराची जी जागा आहे त्याला इंग्लिशमध्ये सेक्रम असं म्हणतात. हे सेक्रमचं जे हाड आहे ह्याचं अर्थ सेक्रेट म्हणजे पवित्र हाड. त्याच्या खाली हे चक्र आहे. मूलाधार चक्र हे खाली आहे आणि त्याची शक्ती जी गौरी आहे ती वर. आता सर्वप्रथम जेव्हा तुम्ही माझ्याकडे असे हात करून बसता समजा, तर ह्या बोटांमध्ये चैतन्य शक्ती आतमध्ये जाते आणि त्या दोन्ही या इडा आणि पिंगला ह्या दोन्ही नाड्यातून आतमध्ये जाऊन आणि कुणीतरी अधिकारी समोर उभा आहे ही बातमी गणपतीला देते. ती बातमी गणपतीला मिळाली की कुंडलिनी मग जागृत होते. म्हणजे गणपतीच्या परमिशन शिवाय, परवानगीशिवाय कुंडलिनी जागृत होणार नाही. गणपतीला सांगावं. गणपती म्हणजे तुम्ही जे काही करता, जे काही तुम्ही धंदे केलेत, परमेश्वराच्या शोधात तुम्ही कुठे कुठे गेला, काय काय चुका केल्यात, काय काय चांगलं केलं, काय पुण्य गाठलं वगैरे सर्वांचा जोखा तो लिहित असतो. एका दाताने आपल्याला माहिती आहे. आणि ते सगळं लिखाण या कुंडलिनीमध्ये तेच सारखं सगळं लिहून असतं. तेव्हा हा गणपती जर तुमच्या
अत्यंत गलित दशेत असेल आणि जर त्याचा तुम्ही अपमान केलेला असेल तर कुंडलिनी जागृत होणार नाही. आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे इतर प्रांतातल्या लोकांचं, विशेषतः हिंदुस्थानात, की माताजी तुम्ही महाराष्ट्रात एवढी मेहनत का करता? महाराष्ट्रातच काय आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाता आणि तिथेच एवढी मेहनत का? देव तर सगळीकडे आहेत, राम इकडे जन्माला आले होते. हे बघा म्हटलं, आधी सगळ्यात जे सोपं आहे तिथे मनुष्य कामाला लागतं. कठीण दगड नंतर बघायचे. कारण गणपतीचं स्थान इथे असल्यामुळे सर्वप्रथम गणपतीला जर हस्तगत केलं तर मात्र कुंडलिनी फार लवकर जागृत होईल. आणि म्हणूनच जे लोक गणपतीची पूजा करतात, ज्या महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि सगळीकडे त्याचं चैतन्य पसरलेलं आहे, त्या गणपतीच्या स्थानातच आम्ही जास्त कार्यान्वित आहोत आणि होणार. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये लोक पार होतील ह्याबद्दल शंका नाही. परवा मी कळूस नावाच्या एका गावी गेलो होते. बाहेरच एक मोठा गणपती, आतमध्ये गेले दुसरे गणपती, आणि सगळे समोर बसलेले मला गणपतीच वाटत होते. इतके भोळे लोक. 6,000 माणसं होती तिथे. आता एवढे तुमची मुंबई शहर आहे पण त्याच्या 1/10 सुद्धा लोक इथे आलेले नाही. म्हणजे आपल्याकडे अतिशहाणे जास्त आहेत त्यामुळे. आणि सगळेच्या सगळे एकत्र असे पार झाले खटकन. 6,000 माणसं. कुणी असे वर जाऊन बसले होते, कुणी पहाडावर बसले होते, कुणी इथून तिथवर दिसत होतं. सगळ्याचं सगळं तो जनसमुदाय सगळ्याचा सगळा पार झाला. आणि मग इतक्या जोरात पाऊस आला की मला पायावर वगैरे येऊ शकले नाही. तर ते मला बोळाबोळात शोधत फिरू लागले. आणि शोधत शोधत कुठं त्याला मी सापडलं. माताजी हे काय होतं मला सांगा तरी, आमच्या हातात थंड थंड काय येऊन राहिलं. म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात. आमचे मुंबईकर एवढे भाग्यवान आहे. तिथे आपली मालगाडी सुद्धा इंचानी मुंगीच्या चालीने चालत राहते. ह्याप्रमाणे ह्या महाराष्ट्रात जिथे अष्टविनायकांचं एवढं साम्राज्य पसरलेलं आहे त्या ठिकाणी हे कार्य फार उत्तम तऱ्हेने होतं. मुंबईचं सांगता येत नाही, कारण मुंबई ही महाराष्ट्रात तरी आहे किंवा नाही अशी मला पुष्कळदा शंका होते. कारण इथले लोक म्हणजे साहेब झालेले, सगळे साहेब आहेत. आणि गणपतीचा उपयोग फक्त माझ्या मुलाला नोकरी लावून दे, नाही तर माझ्या बायकोपासून मला डिवोर्स दे किंवा मला घर हे मिळवून दे, ह्या पलीकडे काही करायचं असतो असं त्यांना समजत नाही. परमेश्वराकडे जी एक वृत्ती आहे ती इतकी जास्त व्यावहारिक आणि अत्यंत जडवादी असल्यामुळे इथल्या लोकांना सहयोग जरा कठीण पडतो. पण तरीसुद्धा आपण ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो इतकंच नाही, पण आपल्या इथे गणपतीचं प्रत्येकाच्या घरी एक गणपती असेल. एखादा जर डॉक्टर पाहिला त्याच्याकडे गणपती. पण मी जर त्याला सांगितलं की संबंध तुमची पॅरासिम्पथॅटिक ह्या गणपतीमुळेच कंट्रोल होते तर तो चक्कच पडेल. सर्व चक्रांवरती गणपतीचा अभिषेक झाल्याशिवाय, चैतन्य असल्याशिवाय, कारण तो ओंकार आहे, त्या ओंकाराचा चैतन्याच्या या ब्रह्मतत्वाचा साक्षात जे ब्रह्मतत्व आहे तो गणेश आहे. झाल्याशिवाय कोणतीही चक्र हलू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा पावित्र्य हे पाहिजे. पावित्र्य हे भोळं असतं, इनोसेंट असतं. हा म्हणजे कधीही मोठा न होणारा असा मुलगा म्हणा. मोठे झाले म्हणजे आपल्यामध्ये दोन संस्था तयार होतात, इगो आणि सुपर इगो. ह्याच्यामध्ये अहंकार किंवा प्रतिअहंकार अशा कोणत्याही संस्था होत नाही. जसा लहान मुलगा असावा ज्याची टाळू भरलेली नाही असा गणेश. म्हणूनच त्याच्या डोक्यावरती हत्तीचं डोकं बसवलेलं आहे. हत्ती हा फारच बुद्धिमान, सुज्ञ आणि विवेकी प्राणी असतो. आणि त्याचं डोकं ह्या गणेशाच्या शरीरावर बसवलेलं आहे. म्हणजे ह्याला कधीही अहंकार येऊ शकत नाही, कारण हा प्राणी मात्र आहे. प्राणी मात्राला अहंकार होत नाही, माणसाला होतो. आणि चैतन्य त्याच्या नुसत्या माथ्यात असं सगळीकडे वाहत असतं. आता अशा गणपतीची आपण जेव्हा पूजा करतो, त्याची आपण आरती म्हणतो, तसं अथर्व शीर्ष वगैरे आहे सगळं काय ते आपलं सगळ्यांना पाठ झालेलं आहे. तिकडे भाजीला फोडणी देताना किंवा इकडे काहीतरी वाहणा घालताना असं तसं आपण सुरू करतो. पण त्यातलं महात्म्य काय आहे, प्रत्येक शब्द तुम्ही बघा, इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे त्याच्यावर. इतकंच नाही, एक साधारण ही जी आरती असते मराठीत, तर रक्षावे निर्वाणी रक्षावे, केवढा मोठा शब्द. जेव्हा निर्वाण होईल त्यावेळेला सुद्धा गणेशच आम्हाला रक्षण देतील असं आपण म्हणतो. पण आपण उगीच असं म्हणून टाकतो, आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही पार व्हाल
सहस्रारात सुद्धा गणपतीचं स्थान सदाशिवाच्या मांडीवरच बसलेलं आहे. जर गणपतीची तिथे रेकमेंडेशन नसली, जर त्यांची परवानगी नसली, तर तिथे सहस्रारावर तुम्ही अडकणार. इथे येऊन कुंडलिनी धडधड करेल आणि परत खाली पडेल. पण कुंडलिनी जर तिला हे कळलं की गणेश इथे स्थापित आहे माणसामध्ये, की सटकन वर जाणार. बाकी तुमचे कोणतेही देव इतके जागृत नसते तरी चालेल, पण जर गणपती जागृत असले तर कुंडलिनी सटकन वर नाही. आता या गणेशाचा जो आकार आहे, प्रकार आहे, त्याला फार मोठं कारण आहे. हा आकार असा आहे की ह्याचे कोएफिशियंट्स आहे, त्याच्यामुळे चैतन्य निघू शकतं. आपल्या म्हणायचं वनस्पती ह्याच्यामध्ये लिंबाला तो आकार आहे. लिंबाला तुम्ही व्हायब्रेशन्स देऊ शकता. लिंब फार जोरामध्ये व्हायब्रेशन्स देऊ शकता आणि म्हणून आम्ही सहयोगामध्ये लिंबू फार वापरतो. लिंबावर जर हात ठेवला आम्ही, तर मला असं वाटतं माझ्या हातून अगदी ओढून राहिलं आहे. म्हणजे हे एक जिवंत व्हायब्रेशन घेण्याचं एक साधन आहे लिंबू. आता लिंबू कधी कधी माणसापेक्षाही जास्त बलवत्तर असतं, आश्चर्याची गोष्ट आहे. मनुष्याला व्हायब्रेशन घेताना मात्र त्रास का होतो? कारण तो आपली नसती बुद्धीमध्ये घालतो. म्हणून आपण गणेशाला म्हणतो की हे श्री गणेश, तू आम्हाला सुबुद्धी दे, तू आम्हाला सुबुद्धी दे, कारण तो सुबुद्धी देणार. आता इनोसेन्स ज्या माणसाला असतं, ज्या माणसामध्ये काही छळ कपट काही असल्या घाणेरड्या आणि विक्षिप्त प्रकृत्या नसतात, असा मनुष्य रक्षिलेला, त्याचं रक्षण नेहमी होतं आणि त्याला कुणी ठगवू शकत नाही. कबीरानी म्हटलंय की अरे तुला जर कुणी ठगवलं तर काय झालं, तू कुणाला ठगवलं नाहीस ना म्हणजे झालं. आणि जर कुणी ठगवलं तर त्याला मार. कोणत्याही माणसाने असं कार्य केलं तो गणपतीच्या हातातला परश अशा माणसावरती पडणार. पण आपण मात्र आपला साधेपणा सोडला नाही पाहिजे. ज्या माणसाची खरंच परमेश्वरावर आणि गणपतीवर पूर्ण श्रद्धा असेल, त्यांनी असा निश्चय करायचा की काही जरी झालं तरी आम्ही आपला सरळपणा सोडणार नाही. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या माणसाने आपल्याबरोबर घात केला आहे, त्रास दिला आहे, तो नंतर थोड्या दिवसांनी तुमच्याजवळ क्षमा मागेल, नाही तर त्याचं काहीतरी फार वाईट नुकसान होतं. आपला सरळपणा, आपलं जे गणपतीचं जे आपलं तत्व आहे ते आपण सोडलं नाही पाहिजे. आणि गणपती जितका सुबुद्धीदायक आहे आणि सगळ्यांचं रक्षण करणारा, सगळ्यांचा आधार मात्र आहे, तितकाच गणपती कडक होऊ शकतो. आणि जर का तो बिघडला तर त्याचे जे काही अनेक हस्तक आहेत, गण वगैरे, त्यांना तो वापरतो. आपल्याला एक उदाहरणार्थ सांगते मी की आमच्या सहयोगामध्ये एक गृहस्थ, त्यांचे फार मोठे आहेत ते, आणि त्यांचं शेत होतं. तर शेतामध्ये 5-6 जण जातात. त्यांनी वाटलं त्याला थोडे ऊस खाऊन घेऊ. ऊस खायला म्हणून गेले आणि त्यांच्या अंगावर त्यांना समजलं नाही, पण कुणीतरी दंडुके मारते असं वाटायला लागलं आणि ते तिथं पळाले. दुसऱ्या दिवशी सांगितलं, अहो तुमचं दैवत फार कडक दिसतंय. काय तुमचं दैवत? आम्हाला रात्री मार बसला, आम्ही 2-4 गोष्टीचं घेतले तर आम्हाला कुणीतरी मारायला धावलं. त्याने सांगितलं, माझं कोणतं दैवत नाही, फक्त गणपती हेच माझं दैवत आहे. दिसायला लहान मुलासारखा, पण एकदा त्याचा धडाका लागला तर मात्र तो सोडायचा नाही. आणि शहाणपण म्हणजे इतकं आहे की जी आई परमशक्ती आहे, जी माझी आई परमशक्ती आहे, जिने मला शक्ती दिली, तिच्या पलीकडे तो शिवालाही विचार, ती सर्व शक्तिशालिनी आहे, हे त्याच्या विवेकाचं लक्षण आहे. कारण शिव आणि शक्ती हे 2 अंग नाहीतच, हे एकच आहे, अगदी एक आहे. पण मी आईला ओळखतो आणि एकदा जर का मी आईला ओळखलेलं आहे तर बाकी सगळं काही मी ओळखतो. ही त्याला सुबुद्धी असल्यामुळे तो शिवाच्या मांडीवर बसतो आणि जेव्हा त्याचं सुंदर नृत्य चालू होतं तेव्हा शिव स्वतः त्या नृत्याचं कौतुक करतात. आता शिवाला जर मिळवायचं असलं तरी शिव काय? शिव म्हणजे आत्मा आहे. आणि जर आत्म्याला तुम्हाला मिळवायचं असलं तरी होतं काय? हातातनं हे चैतन्यच व्हावं लागतं मुळी. म्हणजे तुम्ही गणपती होता. जेव्हा तुमची कुंडलिनी जागृत होते आणि ती जेव्हा आत्म्याला जाऊन मिळते तेव्हा होतं एकच की तुम्ही गणपती होता. तुमच्या आतून गणपतीची शक्ती वाहू लागते आणि त्यातली सर्वप्रथम शक्ती ही आहे
की तो कुंडलिनीला जागृत करतो आणि आवाहन करू शकतो. कुंडलिनीला तो पूर्णपणे मार्गदर्शित करतो. ती शक्ती तुम्हामध्ये सहजयोगाने येते. हे गणपतीच्या धर्तीवर बनवलेले आहेत सहजयोगी. आणि ह्याच्यामध्ये शिवाचं काही स्थान राहत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच गणपती झाले म्हणजे शिवानी स्वतःला इतकं देऊन दिलं तुम्हाला की तुम्ही गणपती झाले आणि तुमच्याच हातातनं स्वतः कुंडलिनीवर येईल. तुम्ही लोकांना जागृत करू शकाल. त्यांना जे वाटेल की तुमची चक्र काय धरली आहे, त्यांची चक्र काय धरली वगैरे जे काही ज्ञान आहे, संबंध ज्ञानाचा पुंज तुमच्यात येऊन तुम्ही ज्ञानमय होता. जो आंधळेपणा आहे तो जातो आणि डोळस होतं. हे सर्व श्री गणेशामुळे होतं. श्री गणेश हा नंतर महाविष्णू म्हणून राधेच्या पोटी जन्माला आला. त्याचं वर्णन आपल्या देवी महात्म्यात वगैरे आहे. मार्कंडेयाने वर्णन केलेलं आहे. पण आपण वाचत नाही आजकाल मार्कंडेय. आपण म्हणजे कसली तरी आणखी दुसरीच पुस्तकं वाचत असतो. हा महाविष्णू हा सर्व जगाचा आधारभूत आणि राधेने त्याचे वडील श्रीकृष्ण आहे असं सांगितलेलं आहे. या महाविष्णूंनी नंतर जन्म घेऊन कलकी अवतरणामध्ये सर्वांचा नाश करायचा आहे. म्हणजे हे श्री गणेश जे भोळ्यासारखे फिरत असतात हेच पुढे जाऊ आणि कलकी अवतरणात येणार आहे असं वर्णन आहे. आता हा महाविष्णूचं अवतरण कधी झालं हे लोकांना माहीत नाही. त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तू संसारात अवतार घेशील आणि तू सर्व संसाराचा आधार हो आणि सर्व संसाराला तू एक विशेष रूपाने आशीर्वादित करशील असं म्हटलेलं आहे. आता आपल्या मूलाधार चक्राचं स्थान डोक्यामध्ये कुठे आहे? प्रत्येक चक्राचं स्थान आपल्या सहस्रारात आहे. हे जे इथे आहे त्याला आपण आज्ञाचक्र असं म्हणतो. ह्या इथे सुद्धा मूलाधाराचं स्थान आहे आणि मागे सुद्धा, कारण ह्याला 2 कळ्या आहेत. मूलाधाराची 2 स्थान आहेत, एक हे आणि एक मागे. ह्या चक्रावर मधोमध, ह्या चक्रांच्या बरोबर मधोमध जी जागा आहे त्या ठिकाणी एक फार सूक्ष्म सेंटर आहे. त्याला आपण आज्ञाचक्राचं सेंटर म्हणूया. पण त्याची एक खिडकी बाहेर आणि एक खिडकी बाहेर आहे आत. ह्यातली जी बाहेरची जी खिडकी आहे जिथे माझं कुंकू लावलेलं आहे ह्याच्यावरती शब्द आहे क्षम आणि मागे आहे हम. याप्रमाणे 2 शब्द कुंडलिनीच्या आवाजात येतात, हम आणि क्षम. एका ह्याने तो क्षमा करतो, एका ह्याने तुम्हाला क्षमा करावी लागते. म्हणजे जर तुमच्यात अहंकार फार झाला आणि तुम्ही फार अहंकारी आहात, फार विचार करता, तुमची राईट साईड ज्याला आम्ही पिंगला नाडी म्हणतो ती जर चालू झाली तर तुम्हाला सारखं मी क्षमा करतो, मी क्षमा करतो, मी क्षमा करतो असं म्हणावं लागतं. हा मंत्र आहे. आणि जर मागचं चक्र धरलं गेलं तर मी आहे अहम, मी आहे. म्हणजे जेव्हा तुमच्यात प्रतिअहंकार म्हणजे तुम्ही जेव्हा दबले जाता, भित्रे होता, तेव्हा म्हणायचं नाही मी साक्षात ब्रह्म आहे, मी साक्षात ब्रह्म आहे, मी साक्षात ब्रह्म आहे. म्हणजे ते चक्र उघडतं. हे मंत्र आहे. त्यावेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्याच्या ह्या 2 प्रकृतीच्या बरोबर मधोमध आज्ञाचक्र आहे. इथे श्री गणेशनी जन्म घेतला होता आणि तो येशू ख्रिस्ताचा जन्म होता. येशू ख्रिस्त हे श्री गणेश आहे. त्यांच्या आयुष्यात जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यांचं वयसुद्धा 33 वर्षाचं होतं आणि ते सर्व चैतन्य स्वरूप होते. त्यामुळे त्यांचं शरीर संबंध चैतन्याचं बनल्यामुळे त्यांचं जे पुनरुत्थान झालं, रिझरेक्शन झालं, त्याला अर्थ. ही सगळी वर्णनं आपल्या पुस्तकामध्ये आहेत. पण आपण हे मानायला तयार नाही. आपल्याला असं वाटतं आमचा गणपती आहे. ख्रिश्चन लोकांना सांगितलं तर ते म्हणतात माताजी असं कसं म्हणतात की गणपती आणि ख्रिस्त एक आहे, ते मानायला तयार नाही. म्हणजे सगळे अतिशहाणे असल्यामुळे आता मी जे म्हणते ते खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही फक्त सहजयोगात जाणू शकता. म्हणजे जेव्हा कुंडलिनी आज्ञाचक्रावरती येऊन उभी राहते आणि इथून वर सरकत नाही तेव्हा तुम्हाला म्हणावं लागतं की गणपती हाच ख्रिस्त आहे, तेव्हाच कुंडलिनी वर जाणार, नाही तर जाणारच नाही. तुम्ही वाटेल ते करून बघा. ह्या चक्रावर जर ती अडकलेली असली तर ती वर जाणारच नाही.
तेव्हा ही जी भांडाभांडी चालते, तुम्ही गणपतीला ओळखत नाही आणि ख्रिस्ताला ओळखत नाही. मोठे मी म्हणवणारे ख्रिश्चन लोक सुद्धा ख्रिस्त काय आहे त्यांना माहिती नाही आणि आपल्याकडे जे मोठे गणपती पूजक आहेत त्यांना माहिती. त्याचं एक उदाहरण मी सांगते. आमच्याकडे एक फार मोठे गणपतीचे पूजक आहेत आणि मोठे सहयोगी आहेत. ते एकदा आले आणि मला येऊन म्हणायला लागले, माताजी मला प्रॉस्टेटचा त्रास आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं, प्रॉस्टेटचा त्रास कसा सुरू झाला? कारण प्रॉस्टेट म्हणजे गणपतीचं त्याच्यावरती चालनवालन नसतं. गणपती सगळं बघतो आणि हे गणपतीचे पुजारी परत सहयोगी परत ते फार पवित्र आहेत हेही मला माहिती आहे. म्हटलं यांना प्रॉस्टेट झालं तरी कसं? मी फक्त त्यांना म्हटलं, बरं असं करा, आता तुम्ही माझा प्रसाद घ्या, म्हणून मी त्यांना चणे दिले. तर ते जरा बिचकले. तर झालं काय? आज म्हणे संकष्टी मी आज खात नसतो, काही उपास असतो. म्हटलं झालं, हेच कारण प्रॉस्टेटचं आहे. आता बघा किती अज्ञानात होता, पण थोडासा विचार जर सूक्ष्मपणे केला तर आपल्याला कळेल की आपण कसा आपल्याला त्रास करून घेतो आणि आपण कसं चुकतो. संकष्टीच्या दिवशी आपण उपवास करतो. संकष्टीला गणेशाचा जन्म झालेला आहे. ज्या दिवशी आपल्या घरी मूल जन्माला येतं ते आपण सुतक पाळतो का? कोणत्याही अवताराचा जन्म झाला की उपवास माणसाने करायचा, हे कुठलं शहाणपण आहे मला समजत नाही. तुमच्या घरी जर उद्या मुलं जन्माला आले तर फक्त तुमचे शत्रू उपवास करतील की तुम्ही उपवास करता, त्या दिवशी उपवास करायचा, स्वतःच्या शरीराला त्रास द्यायचा, दुःख मानून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला काय आनंद झालेला दिसत नाही? अहो, गणपती जो साक्षात परमेश्वराचा पुत्र आहे तो जन्माला आला आणि तुम्ही उपवास काय मांडले? मी म्हटले बघा आज तुम्ही सोडा उपवास, मी म्हणते मग या चणे खाल्ले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांचं ऑपरेशन वगैरे काय झालं नाही. अशा लहान लहान गोष्टीवरती आपल्याला त्रास होतो आणि हेच एक महान अज्ञान आहे. कुणी सांगितलं ना ह्या दिवशी उपवास करायचा केला आणि ज्या दिवशी करायला हवा त्या दिवशी आपण करत नाही. म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठून फराळ करणे, त्या दिवशी नरकाचं दार उघडलं गेलं होतं कारण नरकासुराला नरकात घालायचं होतं. आता हे आपल्याला माहित नाही, अशातली गोष्ट नाही, सगळ्यांना माहिती आहे. नरकासुराला मारलं म्हणजे माहिती आहे आणि मग त्याला नरकात घालायला पाहिजे की नाही. ते सकाळच्या वेळा ते दार उघडलं जातं. त्या दिवशी आपण सकाळीच उठून आंघोळ करून जेवायला बसलो की झालं, चुकलं. त्या दिवशी आरामात झोपलं पाहिजे, त्या दिवशी झोपलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी उठून आंघोळ करायची ते बरोबर आहे. पण हे असं म्हटल्याबरोबर महाराष्ट्रीयन लोक सगळे दंडूक घेऊन माझ्यावरती उभे राहणार, वा असं कसं, आम्ही एवढा फराळ करून ठेवतो वगैरे. पण जे चुकलेलं आहे ते चुकलेलं आहे हे आई तुम्हाला सांगणार, त्याबद्दल वाईट वाटून घ्यायला नको. आता असा कठीण विषयाने दिल्याबरोबर मी मनात विचार केला की आता हे सगळं सांगू की नाही सांगू, कारण सगळे मंडळी म्हणजे अगदी व्यवस्थित गणेश पूजन करतात, पण त्यातलं आपलं काय चुकतंय, कुठे चुकतंय त्याबद्दल मात्र कोणी जाणून घ्यायला तयार नाही. कारण त्यांना जे सांगणारे आहेत ते त्यांनी पैशाने विकत घेतलेले लोक आहेत. तेव्हा त्यांनी जे जाणलेलं आहे, पुस्तकात वाचलेलं आहे ते सत्य. आता प्रॉस्टेटचा त्रास गणपतीमुळे होतो. इतकंच नाही, संबंध युट्रसचे त्रास सुद्धा गणपतीमुळे होतो. मानवामध्ये मानवाकृती होते, मनुष्यामध्ये मनुष्य जन्माला येतो. हे कार्य कोण करतं? सर्वप्रथम म्हणजे एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की मनुष्याच्या शरीरामध्ये जर कोणतीही वस्तू बाहेरची आली तर ते शरीर त्याला फेकून टाकते बाहेर. फॉरेन मॅटरला नेहमी बाहेर फेकून टाकते. पण जेव्हा पोटामध्ये मूल राहतं तेव्हा मात्र फेकलं नाही जात, त्याचं संगोपन होतं, व्यवस्थित ते बघितलं जातं. आणि जेव्हा त्याची बरोबर वेळ भरून येते, ते पूर्णत्वाला आलेलं असतं, वृद्धिंगत झालेलं असतं, तेव्हाच ते बाहेर फेकलं जातं व्यवस्थित. हे काम कोण करतं? हे श्री गणेश करतात. आता डॉक्टरांना तुम्ही विचारा हे काम कोण करतं, तर ते म्हणतील हे बघा आम्हाला काय माहिती नाही, ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टम आहे, आम्हाला काय माहिती. म्हणजे प्रांजळपणे ते कबूल करतात. पण हा ऑटो तरी कोण आहे? तुम्ही तरी कोण आहात? स्वयं म्हणजे कोण? हाच आत्मा. आणि त्या आत्माचे जे हे चैतन्य आहे ते वाहून ह्या पृथ्वीमध्ये जेव्हा मिसळलं तेव्हाच ते गणेश स्वरूप झालेलं आहे. तेव्हा हा गणपती इतकंच नाही, आंब्याचं तुम्ही झाड लावलं, आंब्याच्या झाडाला कधीही पेरू येणार नाही, ही त्याची आकृती कोण जमवून देते? हा गणपती. हा गणपती ह्याचं हे कार्य आहे. प्रत्येक अणुरेणूमध्ये तो भरलेला कसा आहे हे सांगायचं म्हणजे असं की सल्फर डायऑक्साईडचे जर तुम्ही 2 कण घेतले आणि त्यांना जर तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात असं येईल की सल्फर आणि ऑक्सिजन ह्याच्यामध्ये एक तऱ्हेचं कंपनसारखं चालू असतं. ते 3 तऱ्हेचं असतं आणि त्या कंपनामध्ये ते कंपन कुठं आलं? ते कंपन सुद्धा हे गणपतीने दिलेलं आहे. शेवटी जेव्हा गणपती हा कार्बनची स्थिती पूर्णपणे करतो, हे कार्बन जे आहे हे सर्व जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्याच्यामधलं जे कार्बन आहे
ह्या कार्बनलाच आपण म्हणू शकतो की गणपती बनवलेला आहे. आणि त्या कार्बनवरच मग प्राणाची स्थापना होते, त्याची प्राणप्रतिष्ठा होते आणि त्याने जीव तयार होतो. ते जीव तयार झाले म्हणजे मग वाढत वाढत मानव स्थितीला मनुष्याला तरी गणपती आहे. गणपती हा एक गुरुत्वाकर्षण शक्ती स्वरूप आपल्यामध्ये मूलाधार चक्रामध्ये असतो आणि ज्या माणसाचा गणपती जागृत असतो तो अत्यंत आकर्षक असतो. त्याच्यात एक तऱ्हेचं प्रचंड तेज असतं, त्याच्या डोळ्यातनं नुसतं तेज होत असतं आणि त्याला पाहिल्यावर माणसाला वाटतं की आहे काहीतरी, हे मनुष्य काहीतरी आहे. हा गणपती आपल्यामध्ये सगळ्यांनी जागृत करून घ्यावा. तो सुद्धा आश्चर्याची गोष्ट आहे की जागृत व्हायला सुद्धा त्याला वंदन करून सुद्धा तो जागृत होणार नाही. कुंडलिनी जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत हा गणपती जागृत होत नाही. पुष्कळ लोकांमध्ये हा एक तऱ्हेने जागृत असतो, म्हणजे असं की ते इनोसेंट असतात. पण कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा पहिल्यांदा ह्याला चेतित करावं लागतं. त्यामुळे असं म्हणता येईल की कुंडलिनी जागृती आणि गणेश जागृती हे दोन्ही सायमल्टेनियसली एकाच वेळी घडतात. जर तुमचा गणपती चेतित झाला नाही तर कुंडलिनी जागृत होणारच नाही. आणि म्हणून जर कुंडलिनी जागृत करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा गणपतीचंच आवाहन करावं लागतं. गणपतीला सांगावं लागतं की आता उठा आणि जागृत करा. आपल्या आईला सांगा की आता उठायला पाहिजे म्हणून. मग ती जेव्हा उठते ती कुमारी असते. उठल्यावर तिचं शिवाशी लग्न लागतं आणि तेव्हा सहयोग घडतो. अशा प्रकारे गणपतीचं किती महत्त्व सहजयोगात आहे ते सांगायचं म्हणजे इतका विस्तारपूर्वक हा विषय आहे की मी ह्याच्यावर एक मोठं पुस्तकसुद्धा लिहिलं तरी होऊ शकेल. इतकंच नाही पण त्यांची आयुधं, त्यांचे एकंदर सगळे प्रकार आणि कशा रीतीने ते आपले गणांच्यामुळे आपलं रक्षण करतात वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. पण त्या सांगायला आज काही इतका वेळ नाही आहे. एवढ्या थोड्या वेळात जे काही जमलं ते मी सांगितलेलं आहे. ते तुम्ही त्याच्यावरती टीका टिप्पणी करू नये. फक्त मी जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे किंवा नाही हे कुंडलिनी जागृत करून बघा. आता कुंडलिनी सहयोगामध्ये तुम्हाला डोळ्याने दिसू शकतं, तिचं स्पंदन दिसू शकतं, तिचं आरोहण दिसू शकतं, तिचं हे शून्य शिखरावर येणं दिसू शकतं आणि तिचं तिथे ब्रेकिंगही दिसू शकतं. हे सत्य आहे. हे जोपर्यंत तुमच्यात घडतं आणि तुम्हाला दिसतं तेव्हा ह्याला असत्य मांडणं हे महामूर्खाचं लक्षण आहे. हे अगदी साक्षात तुमच्यासमोर होतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या तरी ग्रुपचे किंवा कोणत्या तरी गुरुचे किंवा कोणाचे तरी लोक येऊन आले म्हणजे माझ्याशी वाद घालतात. पण तुम्ही स्वतःचा स्वार्थ का घेत नाही, स्वचा अर्थ का मिळवून घेत नाही, तुम्ही स्वतःचं भलं का करून घेत नाही. नाहीतरी हे ज्या कंपनीचे लोक आहेत हे काय तुम्हाला काय परमार्थ देणार नाही. मी इथे तुम्हाला परमार्थ घ्यायची गोष्ट करत आहे, तो मिळवून घ्या. आणि गणपतीला पैसे चालत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुष्कळ लोकांना असं वाटतं गणपतीला पैसे दिले म्हणजे आपल्याला फार लाभ होईल. ही अगदी खोटी गोष्ट आहे. त्याला अगदी पैसे चालत नाही आणि कोणी मनुष्य त्याला जर पैशाने विकत घेण्याचा विचार केला तर तो त्याचा अपमान करतो. तेव्हा आपल्या हाताने सुंदर सुबक गणपती करावा आणि त्या गणपतीला सुबकतेने सुंदरतेने सजावं, त्याची आरती करावी आणि मग त्याला परत समुद्रात विसर्जित करावं. पुष्कळशे लोक आजकाल सगळ्याचं कन्व्हिनियन्स निघालंय. मी आता पुण्यालाच बघितले पुष्कळशे गणपती बसले ते जन्माचे बसलेत, कारण फार मोठे केले तर पैसे लागले तेव्हा आता परत कसा करायचा. करू नका, कुणी सांगितलं होतं. पण जर केला तो विसर्जित झालाच पाहिजे, नाहीतर मग दगडामध्ये घडवला पाहिजे. जर एवढं करता येत असलं तर कशाला गणपतीची पूजा करता तुम्ही. करू नका. अष्टविनायक आहेत त्यांचीच पूजा करा. जर तुम्हाला करायचाच असला तर ह्या अष्टविनायकांसारखेच ते असायला पाहिजे आणि त्यांची पूजन होतं. बाकी शोभेला तुम्ही किती गणपती ठेवले तर चालेल, पण पूजनाला मात्र अस्सल असायला पाहिजे. तरच गणपतीचं जे काही आहे, जे काही त्यांचे आशीर्वाद आहेत ते मिळते. आणि गणपतीला जे मागायचं असतं ते सगळं काही निराकार आहे. पुष्कळ लोक गणपतीला जाऊन माझ्या मुलाला नोकरी दे, माझ्या आईला असं दे वगैरे करतात. हे काही मिळत नाही. गणपती म्हणजे काही असल्या गोष्टी देत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. गणपती फक्त तुम्हाला सुबुद्धी देतो आणि शेवटी निर्वाण. तो तुम्हाला आणखीन काही अशा फालतूच्या गोष्टी देत नाही. तो तुम्हाला योग देतो आणि योग दिल्यानंतर क्षेम घडतं ही दुसरी गोष्ट. त्या दुसऱ्या चक्रांमध्ये होते. त्याच्याबद्दल यांनी काहीतरी शोधून काढला असेल विषय, ते मग उद्या सांगेन. इतर चक्रापासून आपल्याला कसे व्यावहारिक गोष्टी किंवा संसाराच्या प्रपंचाच्या गोष्टी मिळतात. पण गणपतीमुळे मात्र काहीही असलं मिळत नाही. गणपतीमुळे फक्त निर्वाण आणि योग परमोच्च जे आहे ते मिळतं, कारण ते परमतत्व आहे. त्या तत्वाला कोणीही भिडू शकत नाही. ते अगदी पूर्णपणे अलिप्त राहून संसारातनं संबंध ह्या
प्रकारातनं काढून तुम्हाला अलिप्तपणे अलगद उचलून शिवाच्या चरणी घेऊन जातं. अशा परमतत्वाला आपण विकत घेऊ नये, त्याचा अपमान करू नये आणि त्याला खाली पाडू नये. माझं जे काही बोलणं झालं असेल त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. त्याबद्दल वाईट वाटलं नाही पाहिजे. आईने सांगितलं की गणपतीला जर भजायचं असलं तर त्याच्यासाठी थोडीशी मेहनत लागते, ते शिकावं लागतं. उगीचच कोणी उठून रस्त्यात गणपतीचा नमस्कार झाला, कुठेही काय केलं म्हणजे झालं, अशा रीतीने गणपतीची तुम्ही त्रेधा करू नका. त्याला चीट करू नका, त्याला स्वस्तात काढू नका, त्याला विकू नका, कृपा करून असं करू नका. हे फार जागृत दैवत आहे आणि ते जर बिघडलं तर त्याचा पहिला परिणाम आपल्यामध्ये हा होईल की कुंडलिनी एकदम अशी जमून जाईल. कुंडलिनी उठणारच आहे किती प्रयत्न केला तरी सुद्धा. तेव्हा असले प्रकार करायचे नाहीत. असं जर झालं असेल तर तू बाबा आम्हाला क्षमा कर, कारण तो करुणेचा सागर आहे. तू आम्हाला क्षमा कर, आमचं चुकलं, आम्हाला काय माहीत होतं, आम्ही आंधळे होतो म्हणून केलं, तरी तू क्षमा कर असं मागितलं तर होऊन जातं. आता ह्यापुढे तुम्हाला काही प्रश्न असले तर अवश्य विचारा, पण उगीचच काहीतरी प्रश्न विचारायचे म्हणून विचारू नका. जे काही आहे ते मी तुम्हाला स्पष्टपणे एवढ्यासाठी सांगितलं की कुंडलिनी जागृत झालीच पाहिजे आणि परिवर्तन हे झालंच पाहिजे आणि मानवाला हे मिळवलंच पाहिजे. जर तुम्ही ते नाकारलं तर दुसऱ्या देशात, आणि जर तुम्ही ते मिळवलं तर ते तुमचंच आहे, तुमच्याजवळ. आणि ते जर मिळवायचं असलं, जर अगदी हीच इच्छा असली की ते मिळवायचं आहे, तर जे मी सांगते त्याबद्दल उगीच शंका कुशंका काढू नका. कधीतरी हे सांगावंच लागतं आणि म्हणून मी आज सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर माझं दुखवण्याचा काही अर्थ नाही आहे. फक्त जे काही खरं आहे ते मी प्रेमाने तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता कृपा करून काही प्रश्न असले तर विचार. खुर्ची पाहिजे. नाहीतर आम्हाला नोकरी नाही किंवा मला मुलाचं काही झालं अमुक तमुक त्याच्यासाठी येतात पुष्कळ कामार्थी. पण ज्ञानार्थी कुणी आलं ते म्हणजे आईसाठीचा फार गौरवाचं आहे की ज्ञानार्थी लोक आहेत जगामध्ये. आणि ज्ञानार्थी ते की जे म्हणतात कुंडलिनी जरी जागृत झाली तरी ती मेंटेन कशी करायची, पहिल्यांदा झाली की नाही ते बघायला पाहिजे, मग त्याचं मेंटेनन्स कसं करायचं. ते आता असं आहे की सांगायला काही हरकत नाही की आमच्या फोटोतही व्हायब्रेशन्स आहे. तेव्हा आमच्या फोटोवरून तुम्हाला कळेल की तुमची कुंडलिनी कुठे चालली आहे, कशी चालली आहे, तिच्यात बॅलन्स आहे किंवा नाही, तुमच्यातनं चैतन्य वाहत आहे किंवा नाही, आणि ते पुढे कसं राखायचं. ते जर आपल्या हातून कमी झालं असेल किंवा एखाद्या बोटात जास्त एखाद्या बोटात कमी येत असेल तर त्याचं कसं ठीक करून घ्यायचं याबद्दल सहयोगाचे सगळीकडे सेंटर चालू आहे. आता पुष्कळांनी माझे फोटो नेले आहेत, घरी पूजा वगैरे करतात, बरीच मंडळी याची, दुकानात फोटो लावून ठेवलेले आहेत पुष्कळ ठिकाणी, पुण्याला विशेष करून. आणि असं म्हणायचं की माताजीने आम्हाला पार्थ केलं पण आता आमचे व्हायब्रेशन्स केले. सर्वात मुख्य गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की हे जे सहयोगाचं आज कार्य हे महायोग आहे. म्हणजे पूर्वी सर्व वैयक्तिक असायचं, एखाद्या माणसालाच पार होत होतं. आता हे सगळं कलेक्टिव्ह आहे, सामूहिक. ही सामूहिक चेतनेची गोष्ट आहे. तेव्हा जर तुम्ही आपल्या घरी बसून पूजन करता येतं किंवा घरी बसून आम्ही आईची आरती म्हणतो तर त्याने होणार नाही. हे सामूहिक कार्य, हे सामूहिकच होऊ शकतं. जर सामूहिकतेत आपण आले नाहीत तर हे पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे पुष्कळांची कुंडलिनी खाली पडते. दिवा लावल्यावर तो आपण मापाखाली झाकून ठेवत नाही, त्याचा प्रकाश दुसऱ्यांना देतो. तसंच आता तुमचे दिवे लागले तर जर तुम्ही प्रकाश नाही दिले तर असे दिवे लावून फायदे तरी काय. त्यापेक्षा असं आहे की असे दिवे माळवून टाकायचे. आणि त्यामुळे तुमचे पुष्कळदा व्हायब्रेशन्स कमी होतात. तेव्हा निरंतर प्रोग्राम्स होत असतात. आता ह्याच ठिकाणी एक सेंटर आहे दादरला. आणि कधी असतं प्रत्येक बुधवारी 6:30 वाजता इथे साने गुरुजी च्या शाळेमध्ये दादरमध्ये हे सेंटर्स उघडलेले आहे. तुम्हाला काही फार दूर जायला नको किंवा काही त्रास करायला नको, कुठे पहाड चढायला नको. फक्त 6:30 वाजता दर बुधवारी
साने गुरुजी शाळेमध्ये ह्याचे व्यवस्थित फुकटात सगळं काय ह्याचं ज्ञान मिळतं. ते हळूहळू शिकून घ्यायचे आणि संबंध मास्टर करून यायचे. तर हे दामले आमचे आहेत, इंजिनियर आहेत स्वतः. त्यांनी मास्टर करून टाकली कुंडलिनी. कसल्याही प्रकारचं परम्युटेशन कॉम्बिनेशन्स द्या, सांगतील हे आहे अमुक आहे तमुक आहे. किती लोकांना बरं केलं आणि कॅन्सर बरा केलेला. ह्या लोकांनी काय काय कामं करून ठेवली आहेत. नगरचे गृहस्थ आहेत, ते मला एकदा आले ते माझ्या घरी इथे मुंबईला आणि पार झाले. त्यांनी जवळजवळ 10,000 लोकांना पार करून ठेवलेले आहे आणि तरतरेचे रोग नीट केले. हे इथे ऑस्ट्रेलियाचे इतके लोक आले आहेत, पैकी फक्त 2 जण इथे आलेत, पार झाले. आणि यांनी 200 माणसं अशी तयार करून ठेवली आहे. मला म्हणाले आम्ही 200 घेऊन येतो. म्हटलं इथे काय एवढी जागा करणं कठीण आहे, कारण अजून आमचं काय आश्रम बिश्रम झालेलं नाही, काही जागा नाही, काही नाही. तर तुम्ही मोजके लोक या. तर जर तुम्ही पार झाले तर ते सामूहिक कार्य व्हायला पाहिजे. आणि ते सामूहिकतेत इतकी मजा येते, तेव्हा घरी बसून होणार नाही. सामूहिकतेत यायला पाहिजे. जे प्रोग्राम्स होतात तिथे आले पाहिजे. तिथे बरोबर ते सांगतील कशी उचलायची कुंडलिनी, कसं जागृत करायचं. जी नवीन मंडळी येतात तीही पुष्कळ पार होत आहे. आणि हे असं असं करत करत ते वाढणार आहे. लहान लहान खेडोपाडीसुद्धा फार मोठमोठाले असे सेंटर्स चालून राहिले. तिथे म्हणजे कितीतरी एक गाव आहे तिथे मानोरी म्हणून, रेणुकादेवी मानोरी म्हणून गाव आहे. तिथे सर्वांची दारू अगदी पूर्णपणे सगळे लोक निर्व्यसनी झाले, सगळेच्या सगळी. एवढं तुम्ही प्रोहिबिशन आणलं अमुक आलं त्याने काय झालं नाही. असे हजारो खेडी निर्व्यसनी होऊ शकतात जर एका माणसाने मनात घेतलं त्या खेड्यातल्या की मी लोकांना पार करा. कारण पार केल्यावरती काय होतं ते मी उद्या तुम्हाला सांगेन, कारण मला माहिती नाही उद्याचा विषय काय. उद्या किंवा परवा जेव्हा ते तो विषय असेल तेव्हा मी आपल्याला सांगेन की पार केल्यावरती हे सामूहिक कार्य आहे. आणि सामूहिकतेत सगळेच्या सगळे एकदम वर येतात. कोणी एक येत नाही. कुणी म्हटलं की मी एक विशेष निघून येईन, तसं होत नाही. ते आपल्याला माहिती आहे ना, एकदा एक जाळं पसरलेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये बरेच कबूतर अडकली. तर त्यांनी असा विचार केला की आपण सगळे जर एकत्र होऊन सामूहिकतेने सगळेच्या सगळे जर उडून गेलो तर हे जाळं सुद्धा आपल्याबरोबर येईल आणि मग आपण त्याला कसं तरी चोचेनी काढून टाकू. तसंच आहे, सगळ्यांनी एक साथ ह्याच्यात यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये युनिकनेस किंवा काहीतरी एक वैशिष्ट्य नसतं, सगळेच मिळून वर येतात आणि सगळ्यांचं जे काही सामूहिक तत्व आहे ते सगळ्यांच्या लक्षात येतं. मग ते कसं नीट करायचं, कसं धरायचं. आता समजा दादरचं आहे, दादरला कोणतं चक्र धरतं, दादरला सुद्धा, मुंबईला एक चक्र धरत आहे, दादरला एक चक्र धरत आहे. सामूहिकतेमध्ये ते कळतं आणि एकदा ते निघायला लागलं म्हणजे सगळ्यांचं सुटू लागतं. हे कार्य सामूहिक आहे हे अनेकदा मी सांगते. हे कार्य एकट्याने होणार नाही. जर कुणी म्हटलं की मी माझ्या घरी माताजींचा फोटो ठेवला आहे म्हणून आम्ही फोटो वगैरे बाजारात काही विकत नाही, कारण तसे काही होणारच नाही, काही फायदा होणार नाही. हे कार्य सामूहिक आहे, सार्वजनिक आहे. आत्तापर्यंत धर्म एक दोघालाच मिळत असे, त्यातनं जागृती फारच कमी आणि त्यातनं पार होणं त्या होणं. आता मात्र तसं नाही. आता हे पुष्कळांना व्हायचं आहे, म्हणूनच हा महायोग आहे आणि झालंच पाहिजे. कळलं का? हो विचारा. हो 24 तास असते ना. आपल्याला केव्हा कळेल की तुम्ही असं करा की तुम्ही ही स्टेज स्वतःच तुम्हाला कळेल. हां स्टेज आहे ना हां, त्याच्यात कळते, पण त्याला वेळ नसते. आता तुम्ही म्हणू शकता का कधी काय होतं लोक जवळ म्हणजे काय होतं तुम्हाला सगळे लोक इतके जवळ दिसून राहिलं आणि लांबचं सगळं जवळ दिसतं आणि सगळे लहान लहान दिसून द्या. असं वाटतं की बसून बघून राहिलं. या गणपतीचं नाही याच नाही. आता ते सगळं बदललं पाहिजे. ते कसं काय होतं, ते सगळं काय होतं ते आपण समजून घ्या. हे काय होतं आहे, काय नाही होतं आहे वगैरे सगळ्याला फार डिटेल्ड हे आहे आणि ते सगळं अगदी शिकून घ्या. एकूण एक काही गुप्ततम जे काही असेल ते सांगतील. हे सगळ्यांना माहिती आहे, काही लपून ठेवायचंच नाही मुळी. हां आता काय प्रश्न? तर आपण असं करा, सेंटरवर या. सेंटर असताना बुधवारी सगळ्यांना सांगितलं. हां विचारा काय प्रश्न. हां आता मात्र इथे मी 3-4 प्रोग्राम्स आहेत ना माझे, 3-4 प्रोग्राममध्येच तुम्हाला मी ठीक करून देईन. संकष्टीचे आहे ना याची संकष्ट हवे याची आपली मंगळवारी तिथे संकष्ट चतुर्थी, तर त्याच्याबद्दल ते कशा पाळावे त्या दिवशी अंगारिका चतुर्थी
मंगळवारी तिथी ती कशा प्रकारे आम्ही करावी त्याबद्दल. त्या दिवशी खूप गणेश ह्यांनी विचारलाय की अंगारिका असते त्या दिवशी काय करायचं. खूप गणपतीचं भजन करावं, आनंदात राहावं, खूप लाडू बिडू खावे, मोदक खावे, आनंदात राहायचं. अहो तो आनंदी आनंद आहे, खूप मजेत राहायचं. परमेश्वरांनी सगळा आनंद मांडण्यासाठी केलाय की सूतक पाळण्यासाठी. उगीच काय माणसाने स्वतःला दुःखी करून घेतलेलं आहे, त्याची काय गरज आहे. चांगलं आनंदात राहायचं. हां, पण अति खाऊ नका. प्रश्न विचारलाय, गणेश स्तोत्र पाठ हे फायदे निश्चित होते का, होतात काय, विघ्न संकट दूर होते. हां, ह्यांनी प्रश्न छान विचारला की गणेश स्तोत्र पाठचे फायदे निश्चित होतात का आणि विघ्न संकट दूर होतं काय. तर अगदी होतं आणि होणार आणि त्याच्यासाठीच ते आहे. पण तुमचा गणेश जागृत झाला पाहिजे. जर तुमचं कनेक्शनच नाही समजा तर तुम्ही टेलिफोन कुणाला करून राहिले. कनेक्शन असायला पाहिजे ना. गणपतीला तुम्ही आवाहन करता पण अजून काही कनेक्शन झालेलं नाही तर काय फायदा होणार. तेव्हा त्या स्तोत्राला सुद्धा अर्थ नाही, कशाला अर्थ नाही. दुसरं असं आहे की जोपर्यंत तुमचं कनेक्शन आहे तोपर्यंत त्याला बोलवणं सुद्धा अनधिकार होऊन जाईल. म्हणजे समजा आम्हाला जर इंग्लंडच्या महाराणीला भेटायचं असलं आणि आम्ही तिला नुसतं ये एलिझाबेथ इकडे, ये एलिझाबेथ इकडे असं म्हटलं तर आम्हाला लोक अरेस्ट करायचे तिकडे. पहिल्यांदा तिच्या साम्राज्यात जायला पाहिजे, नंतर तिच्याशी संबंध जुळला पाहिजे. म्हणजे या साधारण एका राणीसाठी सुद्धा एवढा जर आहे तर त्या एवढ्या मोठ्या पवित्र श्री गणेशासाठी काहीतरी असायला पाहिजे ना नियम. नाही तर उठल्या सुटल्या प्रत्येकाने जी बुसल्याची लावायची टाळ्याला की अरे गणेशा तू असं कर, जसं काही खिशातच आपला. तेव्हा तो जागृत झाला पाहिजे. जागृत झाल्या प्रत्येक गोष्टीचा अगदी अर्थ आहे, अर्थ आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवू. तो जागृत नाही म्हणून त्याला काही कारण म्हणजे त्याला काही होतच नाही आणि त्यामुळे लोक त्याचा फायदा घेऊन असं सांगतात की हे सगळं व्यर्थ आहे. बोला. काय जात बोलून बोलून. हा बसा, फार छान प्रश्न विचारला. जागृतीच्या वेळी माणसाची अवस्था काय असते, काय होतं. जागृती जेव्हा माणसाला होते एकतर पार होणं आणि दुसरं जागृती, असे दोन ह्याचे अंतर आहे. पहिल्यांदा जागृती म्हणजे कुंडलिनी जागृत होते आणि ती वरवर वरवर सरकत सरकत इथे सहस्रारा येऊन सहस्रार उघडते. तर जोपर्यंत ती वर येत नाही तोपर्यंत आद्यचक्राला जर तिने क्रॉस केलं तर तुम्हाला निर्विचार समाधी प्राप्त होते. समाधी, आता हाही एक अर्थ फारच अज्ञानात लोकांनी काढले. समाधी म्हणजे मरणे, हे मला काही समजतच नाही. म्हणजे मरतात सगळेच, माणसंही मरतात आणि जानवरही मरतात. म्हणजे समाधी म्हणजे मरणे, ह्याचं कॉम्बिनेशन कसं बसतं ते समजत नाही मला. पण समाधी म्हणजे तुमची जी धी आहे, बुद्धी आहे, ती जागृत होते, तिच्यात प्रकाश येतो. निर्विचार समाधी म्हणजे विचार तुमच्या अगदी थांबतील. तुम्ही माझं सगळं ऐकून, सगळं काही समजून, सगळं काही उमजून असाल पण तरी सुद्धा डोक्यामध्ये विचार नसतात. निर्विचार समाधी. आता समाधी म्हणजे त्यावेळेला जी जागृत अवस्था आहे ती आपल्या धीला, त्याने माणसाला काय काय होऊ शकतं, कोणतेही रोग तो नीट करू शकतो. त्या स्थितीत सुद्धा नुसतं आज्ञाचक्रावरती कुंडलिनी आली म्हणजे त्यावेळेला आपल्या डोळ्यातली जी बिबुळं असतात ती अशी मोठी होतात. डायलेटेशन ऑफ द पिपल होतं त्यावेळेला. म्हणून मी म्हणते डोळे मिटून ठेवा. पण जर मेस्मरिझम असतं तर त्याला लोक सांगतील डोळे उघडे ठेवा. नंतर जेव्हा ब्रह्मरंध्र छेदलं जातं तर ह्या ठिकाणी सदाशिवाचं स्थान आहे आणि त्यामुळे आत्म्याला आवाहन येतं आणि आत्मा आपल्या चित्तातनं वाहू लागला. चित्तातनं म्हणजे कॉन्शियस माइंडमधनं त्या आपल्या हातून अशी थंड थंड वाऱ्यासारख्या अशा लहरी निघू लागतात. हेच चैतन्य आहे ज्याचं वर्णन केलेलं आहे. हे चैतन्य एकदा वाहू लागलं आणि इथून पार झाले म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पार झाले, जेव्हा तुम्ही ब्राह्मण झाले, जेव्हा तुम्ही बिघडले, त्यावेळेला काय होतं की ह्या सर्व हातांवर सामूहिक चेतना जागृत होते. म्हणजे भाषण होते. म्हणजे ह्या बोटातनं तुम्ही जाणू शकता की कुणाचं चक्र काय धरलेलं आहे, तुमचं चक्र काय धरलेलं आहे. पहिल्यांदा हाच आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजे आपल्याला जाणवतं की आम्ही कुठे आमची चक्र धरलेली आहे, पहिल्यांदा आमचं कुठे चुकलेलं आहे. ते कसं नीट करायचं वगैरे ते नंतर तुम्हाला सेंटरवर सांगण्यात. ती चक्र कशी स्वच्छ करून घ्यायची. नंतर दुसऱ्यांची चक्र,
इतकंच नव्हे, पार झाल्याबरोबर तुम्ही दुसऱ्याची कुंडलिनी उचलू शकाल आणि त्यांना पार करू शकाल लगेच. पण लोकांना कॉन्फिडन्स नसतो. मी म्हणजे हात घालून तर बघा नुसत्याशा बोटांवरती कुंडलिनी, कारण गणपतीसारखं तुम्हाला घडवलंय आम्ही. गणपती शक्ती तुमच्यात आली की नाही ते बघा. आणि ह्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल, लंडनमध्ये एक फार मोठे कवी होऊन गेले 100 वर्षापूर्वी. आजकाल मी लंडनला असते, माहीत असेल आपल्याला. त्यांनी लिहिलंय की हे लंडन क्षेत्र होणार आहे, जेरुसलेम होणार आहे एका दिवशी. आणि त्या दिवशी जे लोक प्रेषित होतील, प्रॉफिट्स होतील, देवाची माणसं, मेन ऑफ गॉड, हे प्रेषित होतील. पण हे प्रेषित एक विशेष तऱ्हेचे प्रेषित प्रॉफिट्स होतील की जे दुसऱ्यांना करतील. ही वेळ येणार आहे. इतकंच नाही, पण मी ज्या पूर्वी राहत असे ज्या ठिकाणी सरे हिल्समध्ये, त्याच्यात लिहिलं आहे की पहिल्यांदा सरे हिल्समध्ये त्याच्या मशाली पेटवल्या जातात. आणि लॅम्बेथ वेल जिथे आमच्या ते पडीक घर होतं, तिथे बॉम्ब बिम पडलेला होता, तर तिथे आम्ही फाउंडेशन्स घातली. तर त्याच्यावर लिहिलं आहे की फाउंडेशन्स विल बी लेड इन द रुईन्स इन लॅम्बेथ वेल, कम टू लॅम्बेथ वेल. म्हणजे बघा काय द्रष्टा होता तो. आणि त्याचं संबंध पुस्तक मिल्टन म्हणून आहे, विलियम ब्लेक म्हणून फार मोठे कवी झाले. हे पुस्तक आता थोड्या दिवसापूर्वीच माझ्या हाती लागलं. तर ही गोष्ट, ही घटना घडायची, हे सगळं काय आधीपासून ठरलेलंच आहे. फक्त वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे. पाथांच्या लोकांमध्ये असं झालं आहे, पाथांच्या लोकांमध्ये की तुम्हाला जर साधना करायची असेल कुंडलिनी जागृतीची, तर त्याच्यात ठराविक आसनाची गरज आहे. बरं. श्वासावरती सांगते बसा सांगते. इकडे सांग की जर समजा जमलं नाही तर दुष्परिणाम होतील का? नाही होतात. मी सांगते ना, पातंजली योग सांगते. 1 मिनिट. आता ह्याने प्रश्न विचारला, हां त्यांचं उत्तर देते. तुमचा प्रश्न आज जो आपने विषय था, 10 मिनट के लिए कुछ हिंदी में बोलेंगे? अच्छा ठीक है, बड़ी खुशी की बात, जरूर बोलूंगी. आप बैठिए, तशरीफ रखिए. पहिल्यांदा यांनी एक प्रश्न विचारला की पातंजली योगामध्ये सांगितलं श्वासावर ध्यान देणे वगैरे, आसनं करणे वगैरे. आता पातंजली योग लिहिलेला आहे त्याला हजारो वर्ष झाली. त्यावेळेला आपल्याकडे चातुर्वर्ण संस्था होत्या. त्यावेळेला लहान मुलं शाळेत राहत असत आणि ती शाळा म्हणजे आपलं गोत्र असायचं. आणि तिथले जे ऋषीमुनी असायचे सगळे पार झालेले मोठे द्रष्टे असायचे. आणि तिथे मुलं अशी राहायची की अजूनसुद्धा आपल्यामध्ये सगोत्र विवाह होत नाही. एका युनिव्हर्सिटीच्या मुलांमध्ये विवाह होऊ शकत नसे आणि अजूनही होत नाही आपल्याला माहिती. ही अतिपवित्रता असायची. त्यावेळेला त्या लहान मुलांना 20 वर्षाच्या वयापर्यंत त्यातनं काहीच मुलं काढून जी उत्तम असतील, उत्तमात उत्तम असतील त्यांना काढून त्यांना दीक्षा देण्यात येत असे. पण सगळ्यात पहिल्यांदा ईश्वर प्रणिधान झाला पाहिजे. ईश्वर प्रणिधान झाल्यानंतर मगच सगळं योगशास्त्र सुरू होतो. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजेच रिअलायझेशन. त्याला मात्र फाटा बसलेला आहे योगशास्त्रामध्ये. आजकालचं जे काही पातंजली योगशास्त्र काढलं आहे त्याच्यात ईश्वर प्रणिधानाला फाटा आहे. फक्त डोकं कसं खाली करायचे आणि हातपाय कसे मारायचे हे चालू केलेलं आहे. श्वास कसे रोकायचे वगैरे हा प्रकार. आधी तुम्हाला जोपर्यंत ईश्वर प्रणिधान होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की कुंडलिनी कुठे अडकलेली आहे आणि कोणतं आसन करायचं आहे. प्रत्येक आसनाला अर्थ आहे, निरर्थक नाही. पण आपल्याकडे लोक आसन असं करतात जसं काही सगळं मेडिसिनचं बॉक्स घ्यावं. पश्चिमोत्तासन करतील, मयुरासन करतील, हे आसन करतील, सूर्याला नमस्कार घालतील, वाटेल ते करत सुटतात. सगळ्याच्या सगळं एकदा करून टाकलं म्हणजे झालं, अतिवर जायचं. अहो पण कशाला करता? तुमच्यात कोणतं चक्र धरलंय ते बघा. कधी गायत्रीचा मंत्र म्हणायचा, कधी कोणता मंत्र म्हणायचा, प्रत्येकाला अर्थ आहे. पहिल्यांदा आधी ईश्वर प्रणिधान करून घ्यायचं, हे सहयोगाचं लक्षण आहे पहिलं. ईश्वर प्रणिधान झाल्यावर आम्हीच न वापरतो, पण व्यवस्थित जिथे जरूरत असेल ते चक्र धरायचं. नाहीतर बहुतेक हठयोगांचं हृदय चक्र धरलेलं असतं. हृदय स्वतः, कारण लक्ष कुठे असतं? शरीराकडे. माझं शरीर अगदी पातळ झालं पाहिजे. सगळ्यांना सिनेमात जायचं आहे ना आजकाल. बायकांना विशेष आसनं करायची सगळी. सगळ्या अगदी ॲक्ट्रेसेस होणार आहेत का? त्यांनी कुठे चक्र धरतात काय? बहुतेक त्यांचं हृदय चक्र धरतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि फार दोष होतात. हार्ट अटॅक येण्याची भीती असते. तेव्हा प्रत्येक समजून घेतलं पाहिजे. आम्ही वापरतो भस्त्रिका, अमुक तमुक सर्व आम्ही वापरतो, पण ते कधी वापरायचे, कोणत्या चक्रावरती त्याची गरज आहे ते बघून व्यवस्थित. त्याचं एक शास्त्र आहे. अहो मेडिकल सायन्सला एवढा पण शास्त्रोक्त वापरतो, पण आपल्या योग वगैरे गोष्टीच्या बाबतीत आपण म्हणजे बेफाटच केलेलं आहे का? काही त्याच्याबद्दल आपल्याला नियम राहिलेले नाहीत. त्यांनी उठावं, त्यांनी आपलं करावं.
आणि त्यामुळे फार त्रास होतात. विशेषतः अशा तऱ्हेचे योगासनं करून मनुष्य अगदी ड्राय होऊन जातो, त्याचं हृदय अगदी घट्ट दगडासारखं होऊन जातं. आणि कदाचित म्हणूनच काय की आपले लोक जसे दुर्वासासारखे वगैरे लोक झाले, जे नुसते सगळ्यांना भस्मच करत असत, भस्मसात, जो दिसला त्याला भस्मसात. मी कल्याणाच्या गोष्टी करत आहे. तेव्हा सूर्यनाडीवरती एवढी जेव्हा एकांगी तुम्ही मेहनत कराल तर त्रास होणार आहे. सर्व संतुलन पाहिजे आणि त्या संतुलनामध्ये दोन्ही नाड्या बघायला पाहिजेत. आणि हठ म्हणजेच ते हा आणि था दोन नाड्या आहेत, पण हात हा कुणी करत आहे, फक्त हा नाडी घेऊन बसले. अशा रीतीने एकांकी असलेलं हे हठयोग फार त्रासदायक होणार आणि होतं. तेव्हा कृपा करून हठयोग सुद्धा त्याच्या सर्व प्रकाशात समजला पाहिजे. सहजयोग हा सर्वसामान्य लोकांसाठी आजच्या युगामध्ये, धक्काधक्कीच्या काळामध्ये, जेव्हा की ह्या संबंध घोटाळ्यामध्ये आज कलियुग आहे, तेव्हा हे कार्य होणार आहे असं लिहिलेलं आहे. नलदमयंती आख्यानामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ह्याच वेळेला कलीचं खरं कार्य होणार आहे आणि म्हणून हा सहयोग आज असा आलेला आहे. त्याचा सगळ्यांनी स्वीकार करावा आणि त्यातलं जे काही आहे बरोबर ते बघितलं पाहिजे. राजयोगात राजयोग म्हणजे आतमध्ये जे घडतं ते आहे. म्हणजे कुंडलिनी वर चढली म्हणजे काय ती अशी पाण्यासारखी वर जात नाही, मध्ये त्याला बंध पडतात आणि त्याच्यामध्ये खेचरी घडते आतमध्ये, म्हणजे जराशी ओढल्यासारखी जीभ होते, डोळे विस्फारित होतात. तर आता तुम्ही डोळ्यामध्ये ॲट्रोपिन घालून असं जर म्हटलं की बरं आम्ही आपले डोळे विस्फारित करून घेतले म्हणून काय कुंडलिनी वर आली का तुमच्या? पुष्कळ लोक आपली जीभ अशी कापून मागे घालतात. अहो हे राजयोगी काय विचारू नका, केस बीस भादरून त्याला शेंड्या बिंड्या बांधून आणि ती शेंडी बांधून बसतात आणि अशा जिभा लोंबकळत. मी स्वतः डोळ्यांनी पाहिले तसे. आणि ते अमेरिकेत आहेत असे. ते अमेरिकेचे लोक म्हणजे थोडे वेडेच असतात, पण आपले हिंदुस्थानी पुष्कळ त्याच्यात जमा आहेत. कारण त्यांनी असा शहाणपण केला म्हणजे काहीतरी शास्त्रोक्त असेल म्हणून आपण तसं करायचं. जिभा अशा लटकलेल्या अशा आणि अशा शेंड्या करून त्या बांधलेल्या आणि असे काशाय वस्त्र घालून फिरायचे. हे असले धंदे करून कुंडलिनी जर उठत असती तर मग आम्हाला कशाला त्रास करायला पाहिजे. 2 पैशामध्ये कपड्याला रंग घाला, शेंड्या अशा बांधा आणि कापून बसा. तर वेडेपणाचं लक्षण. कुंडलिनी हे जिवंत कार्य आहे. अंकुराशी फुटतात का तुम्ही? एखाद्या बी समोर डोक्यावर उभे राहिले आणि हठयोग केला तर त्याच्यातनं बीज निघेल का? ते आपोआप निघतं. आईच्या उदरात गेल्या म्हणून आईची गरज आहे. आईशिवाय कार्य होणार नाही म्हणून आईच्या रूपात आलो आणि म्हणूनच तुम्ही वाईट वाटून घेत नाही. असं कळलं का? बसा आता पारून घ्या. प्रश्न विचारणारे बहुतेक पार व्हायला बसत नाही, नुसते प्रश्न विचारायला असतात. काहीतरी प्रश्न विचारायचे असं करायचं नाही. बोला, पार झाले तुम्ही ऑलरेडी. बोला काय म्हणता? मला एक प्रश्न विचारायचा आहे की कुंडली जागृत होते, काहीतरी अधिकार लागतो, अधिकाराशिवाय दुसऱ्याला ते कुंडली जागृत ही गोष्ट नाही. बरं, आमच्यासारख्या अज्ञान माणसाला त्यातली काही प्रोसिजर माहिती नसते. बरोबर. अधिकाराशिवाय कुंडली कशी जागृत होणार? तेच बरोबर आहे. अधिकार कोणतरी व्यक्ती पाहिजे. ते मला पटलं की अधिकार पाहिजे, पण अधिकार तुम्हाला दृष्टीगत होतो. जेव्हा कुंडली जागृत होते तेव्हा डोळ्याने दिसतं. ज्या माणसाला आता आमचा अधिकार काय समजा विचारू शकता तुम्ही, माताजी तुमचा काय अधिकार आहे? कबूल. तुम्ही आमच्या पार कोणाला आणून बघा म्हणजे कळेल आमचा अधिकार काय. कुंडली सड 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 वर सरपंच. मी गुरुवानी महाराजाकडे गेलो ते चुकलेलं आहे. मला पुस्तक दिलं होतं, वाचल्यानंतर व्हायब्रेशन मला सुरुवात झाला. काही नाही, ते व्हायब्रेशन्स नाहीत तसे. त्यांची व्हायब्रेशन्सचा सुद्धा कन्फ्युजन आहे माणसाला. आणि त्यांनी सांगितलं फक्त अमुक टाइम सांगितलं त्यावेळेला तिथे बसल्यानंतर टाइमशीर नसतं ते जागृत होईल. हे बघा, आता तुम्ही माझं म्हणणं असं आता गुरुवाणी महाराजांच्या बद्दल बोलतील, कुणाबद्दल बोलतील, काय बोलतील. माझं असं म्हणणं, मी कुणालाही चिकित्सा करणार नाही, कुणाबद्दल काय बोलणार नाही. फक्त तुम्हाला मी सांगतो ह्या माणसाची कुंडलिनी कुठे आहे ते तुम्हाला सांगता येते का? नाही सांगता. बघा आम्ही ते करू. तुमच्याकडे जे आम्ही शरणागती झालो बरोबर, ते तुमच्याकडून जर काय होण्यासारखे असेल ते करू आम्ही. आपली दीक्षा तुमची घेऊ. बरोबर बरोबर. म्हणून ते आशीर्वाद मागतो तुमचा. बरोबर आहे, अनंत आशीर्वाद आहे तुम्हाला. बसा. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा तुम्हाला त्याचं ज्ञान यायला पाहिजे. माझी कुंडलिनी कुठे, ह्याची कुंडलिनी कुठे, तुमच्या हाताखाली कुंडलिनी फिरली पाहिजे. तुम्हाला अधिकार यायला पाहिजे. मला आहेत अनेक अधिकार, काय करायचं त्याचं? तुमचा उद्धार होऊ शकतो ना. माझं काय म्हणणं नाही, माझं काय म्हणणं, मी तुम्हाला अधिकार द्यायला पाहिजे. माझ्या अधिकाराला काय हो पुष्कळ शक्य आहे. करायचं काय? जोपर्यंत माझ्या मुलांना मिळालं नाही मला काय करायचं? कबूल. तुमचा आशीर्वाद घ्यायचा असतो त्यासाठी की तुमच्या आशीर्वादानेच आमचा उद्धार होऊ शकतो. अगदी अगदी. बसा ना, बस. फार सुंदर. उपासाला काही महत्वच नसते का? हे रिअली उपासराव दिसतात मला.
मला वाटतं उपासाला काही महत्त्व नसतं का? कधी कधी करावा लागतो उपास, पण त्याला वेळ असते. प्रत्येकाला एक सायन्स आहे. उगीचाच उपास कशाला करायचा, त्याचं एक सायन्स आहे. ते सगळं सांगू आम्ही तुम्हाला. अजून सहयोगी लोकांना काही मी उपास करायला अजून सांगितलेलं नाही, पण सांगावं लागेल. कधी कधी अति खाल्लं म्हणजे करावाच लागतो. विशेष करून लग्न वगैरे असलं की चोपून खातात. आपल्याकडे तर कॉम्पिटिशन मग रात्री जेवायचं नाही, ते बरोबर आहे. अशा रीतीने उपासाला आहे. पण उपासाने साकडं नाही घालायचं परमेश्वराला, ते चूक. साकडं नाही घालायचं, साकडं घालणं चूक. आता ते आपलं मेंटेन आता मला वाटतं की झाली म्हणजे जागृत झाली, पण असं मला तशीच ठेवायची आहे. बरोबर. तेच सांगते ना तुम्हाला, बसा. हाँ मगर आप कल हिंदी में बात की थी, हमें मराठी इतनी समझ में नहीं आती। अच्छा, मैं हिंदी में बात करती हूँ. कल करूँगी हिंदी में पूरी. अब ये तरह जाती हो जाएगी. वैसे भारतीय विद्या भवन में मैं हिंदी में हमेशा बातचीत करती हूँ, और यहाँ मराठी 5 बरस पहले हमने वहीं पे आपको सुना था। हाँ, नहीं आप बैठिए, आपको मैं 5 मिनट बताती हूँ हिंदी में. पर ऐसा है कि ये जगह जो है ना मराठियों की है, और ये मराठियों को हिंदी अभी तक सीखते नहीं ये लोग, क्या किया जाए. लेकिन आप लोग भी मराठी नहीं सीखते. आप लोग को भी मराठी सीखनी चाहिए, बड़ी बढ़िया भाषा है. हाँ, काय तुमचं काय म्हणणं महाराज? हिरवाडला का? हमने नेवी ऑफ निर्मला वर्मा. कोण? निर्मला वर्मा, हमने नेवी ऑफ निर्मला वर्मा. अच्छा, व्हेरी गुड. These 4 brothers. Who is your son? Good, great. Now how are you here? No, my mother and father come with them. अरे very good, very good. You are great people. You sit in front. All right? You are all great people. हे काय आणलं, पेरू? वा वा, छान छान छान. बरं, आता तुम्ही गोड गोड बोला, मला गोड दिले तर. हां, बैठिए बैठिए. आता हिंदीत बोलायला 10 मिनिटं तरी लागतील. माझा प्रश्न आहे, गणपती म्हणजे सत्वगुण. हां, सत्वगुण म्हणजे सद्गुण म्हणजे सद्विचार सद्गुण असलं का असतं तर सर्व गुण आहेत त्याच्यात. त्रिगुणात. सर्व हां त्रिगुण असतो. तर आपण जर कुंडली जागृत करत असेल तर विकारने मारा म्हणजे विकार कुठले असेल, माणसाला जे विकार असं केले विकार कुंडली जागृत करायला विकाराला मारायला पाहिजे पहिले. हो, आपोआप होतं ते, आपोआप घडतं. जे काय व्हायचंय ते आपोआप घडतं. प्रकाशाला म्हणजे अंधार जातो की नाही आपोआप, तसंच आहे. बरं का? हां, ते कसं होतं ते मी उद्या सांगणार आहे त्याच्यानंतर आपल्याला. काय आता या वेळेला कशाला? 1 मिनिट थांबा, नंतर या. आता सहयोगांना फार काही. हां, बसा 2 मिनिटं. बसा बसा. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बसून घ्यावे. आता काय काय गणेशाला जागृत करण्यासाठी कुंडली जागृत केली पाहिजे. कशासाठी? गणेशाला जागृत करण्यासाठी. नाही, गणेश जागृत होतो गणेश, मग कुंडलिनी जागृत. कशी आहे कुंडली जागृत केली? बघा ना, बसा. दाखवतो ना, बसा. प्रॅक्टिकल चालू होईल बसून घ्या. सर्वांनी बसून घ्यावे आणि पार व्हावे. इथे स्टेजवर आता कोणी येऊ नये. कृपा करून स्टेजवर आता कोणी येऊ नये. कृपा करून स्टेजवर आता कोणी येऊ नये. मेरा मतलब है कि आजकल जो अभिचारिक प्रयोग है, अभिचारिक प्रयोग समझ नहीं है? अभिचारिक प्रयोग यानी प्रत्यायन मंत्र. कृपा करून स्टेजवर आता कोणालाही वर येऊ देऊ नये. उससे बचने के लिए कुंडलिनी का हम नुकसान करते हैं. नहीं, हाँ कुंडलिनी और दोनों का संबंध. अब मैं उस पर एक बार पूरा भाषण दूंगी, तब आप समझ लीजिएगा.